नाही नाही, सगळ्यांनी एकत्र या. तर तुम्ही तिकडे जा ना एकत्रपणे. इथे राहून तुम्हाला का सगळी आंदोलनं करायची आहेत? तुम्हाला इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला जाता येतं, मग आंदोलन स्थळी जायला काय प्रॉब्लेम आहे? सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा जेव्हा आंदोलनावर आधी बसले होते, असंच उपोषण लडाखसाठी त्यांच्या वडिलांनी केलं होतं. इंदिरा गांधी स्वतः फ्लाईटनी जाऊन त्यांनी उपोषण सोडवलं होतं. आणि हे आपले सो कॉल्ड पाठिंबा देणारे अगदी बांद्र्याच्या ईस्टमध्ये कलानगरला बसून पाठिंबा देत असतील. तसं होत नाही. तुमचं राजकारण फक्त घरात बसून चालणार नाही. पाठिंबा द्यायचा असेल, लढायचं असेल तर तुम्ही दिल्लीत जाणं अपेक्षित होतं. इतर सगळे नेते दिल्लीत जाऊन त्यांना भेटले, तर तुम्ही काय म्हणजे कशाची वाट बघताय? का तुम्हाला फक्त हा राजकीय मुद्दा असेल? मला याच्यात काहीच अर्थ वाटत नाही. एनिवेज, हा. आणि कुठले उपचार? पण असं काय बदललं? कारण काल रात्रीचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. काल रात्रीपर्यंत काहीच बदललं नव्हतं. तुम्ही म्हणता तुम्ही ब्लड टेस्ट केली, तर ते रिपोर्ट दाखवा ना बायकोला. का दाखवत नाहीये ते रिपोर्ट? न दाखवता त्यांना नुसतं सांगितलं की पोटॅशियम ड्रॉप झालंय. किती ड्रॉप झालंय, काय झालंय, बायकोला सांगण्याची गरज नाही वाटत. आणि नुसतं चाललंय ते आत्ताच्या घटकेला फक्त नाटक चाललंय. यांना कोणालाच काही पडली नाहीये. त्यांना फक्त 20 तारखेला इथे मोर्चा येऊ नये, आता उचला आणि घाला बस. आणि हे आंदोलन मिटवून टाकायचं. कारण त्यांच्या हातात ताकद आहे, त्यांच्या हातात पोलीस आहेत. नक्कीच, प्रश्नच नाहीये त्याच्यात. आज अमित ठाकरे दिल्लीला गेले जंतर मंतरवर, मात्र तिथे सोनम वांगचूक नाहीये. मात्र त्यांनी अभिजित टिपकेंची भेट घेतली, तिथे समर्थन देण्यासाठी ते दिल्लीला पोहोचले. फार लवकर त्यांना ते कळलं की आपण गेलं पाहिजे. अगदी 21 दिवसाची वाट बघत होते, पण आज गेलेत तर त्यांचं अभिनंदन म्हणायला पाहिजे. आणि तिथे राहा, 20 तारखेपर्यंत राहा, त्या मोर्चाला देखील उपस्थित राहा आणि वडिलांनाही घेऊन जा. वडील काही तितके म्हातारे झालेले नाहीयेत तुमचे.